पुरस्कार प्राप्त शॉर्टकट या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आज होत आहे। या कार्यक्रमात रसिक हो आपलं मनापासून स्वागत। त्यासाठी मान्यवरांना मी इथे मंचावरती आता आमंत्रित करते। मनोविकास प्रकाशनचे श्री अरविंद पाटकर, शॉर्टकट या पुस्तकाचे लेखक प्रसाद नामजोशी आणि समर नखाते सर कृपया रंगमंचावर यावं। या तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करते आणि अरविंद पाटकरांना मी विनंती करते की प्रसाद नामजोशी आणि समर नखाते सर यांचा त्यांनी सत्कार करावा। समर नखाते सरांचा सत्कार करतायत अरविंद पाटकर। शॉर्टकट पुस्तकाचे लेखक प्रसाद नामजोशी यांचा सत्कार झालाय। अतिशय पौष्टिक अशी भेट मनोविकास प्रकाशनातर्फे त्यांना दिली गेली आहे आणि फक्त ही भेट पौष्टिक आहे असं नाही, तर मनोविकास जे साहित्य देतं तेही अतिशय पौष्टिक असंच असतं। कारण वाचकांना कोणत्या प्रकारचं साहित्य हवं आहे हे ओळखणं आणि लोकांना कोणत्या प्रकारच्या साहित्याची गरज आहे हे समजून घेणं आणि त्यानुसार पुस्तक निर्मिती करणं हे मनोविकास प्रकाशनाचं वैशिष्ट्य आहे। तर शॉर्टकट या पुस्तकाची निर्मिती करण्यामागे मनोविकासची काय भूमिका होती हे आता आपल्याला सांगतायत अरविंद पाटकर सर। पूर्वी एक काळ होता की प्रकाशक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं यापुरते मर्यादित होतं। जागतिकीकरणानंतर पुस्तकांचे विषय बदलले। कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकं ही खूप मागे पडली आणि विविध विषय हाताळणारी पुस्तकं बाजारात येऊ लागली। म्हणजे मध्यंतरीचा एक काळ पाकशास्त्र ही एकाच विषयाला वाहिलेली जवळजवळ सगळ्या प्रकाशकांनी काढलेली पुस्तकं बाजारात होती। पण आता विषय पण खूप बदललेले आहेत आणि विषय बदलत असताना ज्यावेळी प्रसाद नामजोशी यांनी आमची ओळख झाली त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये किंवा ते जे काम करतात त्या विषयावरचं पुस्तक काढावं अशी एक सूचना किंवा प्रस्ताव त्यांनी मनोविकास प्रकाशनाजवळ ठेवला। आणि हे पुस्तक किती चालेल, कारण विशिष्ट वर्गासाठीच आहे, जे त्यामध्ये आपलं करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठीच आहे। ह्याचा वाचक वर्ग हा इतर म्हणजे पाकशास्त्राची पुस्तकं असतील किंवा इतर जी संगणकावरची पुस्तकं असतात किंवा मॅनेजमेंटवरची पुस्तकं असतात यासारखी खपणारी किंवा आरोग्यावरची पुस्तकं असतात यासारखी खपणारी नसून याचा एक वाचक वर्ग एक मर्यादित असेल असं आम्हाला वाटत असतानासुद्धा आम्ही हे पुस्तक काढलं। पण हे पुस्तक काढल्यानंतर असं लक्षात आलं की ह्याचा सुद्धा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर विस्तृत प्रमाणावर आहे आणि म्हणून वर्ष दीड वर्ष म्हणजे ज्या कालावधीमध्ये ह्या प्रकारची पुस्तकं म्हणजे कथा, कादंबऱ्या यापूर्वी 5-5 वर्ष जर एखादं कादंबरी, कविता, कथासंग्रह जर विकला गेला तर प्रकाशक खूप आनंदाने ओरडत असे की फारच छान, लोक अजून वाचतायत याची त्याला खात्री होत होती। आत्ता दिवस बदललेले आहेत, खूप झपाट्याने पुस्तकं लोक वाचतायत, खरेदी करतायत, पण विषय त्यांच्या आवडीचा, त्यांना माहीत असलेला, त्यांना गरज असलेला असला तरच तो विषय ते पुस्तकं खपतात। पण शॉर्टकटसारखं पुस्तकसुद्धा वर्षभरामध्ये ते संपून त्याची दुसरी आवृत्ती आम्हाला काढावी लागली। एवढंच नव्हे तर महाराष्ट्र शासनाचं त्याला पारितोषिकही मिळालं, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे। आणि म्हणून हे सगळं करत असताना शॉर्टकटसारखं पुस्तक जातं, विकलं जातं, वाचक ते घेतात, वाचकांची अभिरुची अधिक प्रगल्भ झालेली आहे हे यातून दिसतं। आणि ज्यावेळी मराठी पुस्तकांना वाचक नाहीत, मराठी पुस्तकं खपली जात नाहीत, विकली जात नाहीत, असं जे वाचत नाहीत ते लोक ओरड करत असताना आपण मात्र सिद्ध करून दाखवलेलं आहे की मराठी पुस्तकं ही तुम्हाला उपयोगी असतील, तुम्हाला आवडीची असतील आणि त्याची निर्मिती उत्तम असेल तर तुम्हीसुद्धा ती खरेदी करता, ती घेऊन वाचता। आजचं पुस्तक प्रकाशन होणार आहे समर नखाते यांच्या हस्ते। नखाते सर हे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत। चित्रपटांचा अभ्यास करण्याबरोबर चित्रपट आणि टेलिव्हिजन ही माध्यमं ते शिकवतातही।
पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये 20 वर्ष ते या माध्यमांचं शिक्षण देत होते. त्या विभागाचे ते प्रमुख होते. त्यामुळे आज खरं तर इथे खूप छान असा योग जुळून आला आहे. प्रसाद नामजोशी हे एक सिद्धहस्त लघुपट दिग्दर्शक आहेत. या क्षेत्रात जे लोक नव्यानं येऊ इच्छितात, ज्यांना या क्षेत्राची आवड आहे, त्यांना या क्षेत्रात काहीतरी करता यावं, त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे या क्षेत्रातल्या एका तज्ज्ञ गुरूच्या हस्ते. तर मी समर नखाते सरांना विनंती करते की त्यांनी शॉर्टकट या पुस्तकाचं प्रकाशन करावं. शॉर्टकट या पुस्तकाला एक टॅगलाईन आहे. ती अशी आहे की लघुपट निर्मितीबद्दल एका अनुभवी दिग्दर्शकानं दिलेल्या प्रोडक्टिव्ह टिप्स. तर हा दिग्दर्शक किती अनुभवी आहे. यांनी लघुपट आणि माहितीपटामध्ये त्याच्या निर्मितीमध्ये 100 गाठली आहे. देश विदेशातल्या चित्रपट महोत्सवात त्यांचे लघुपट प्रदर्शित झालेत. अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं गेलं आहे. पण त्यांचं विशेष कौतुक मला असं वाटतं की लघुपट निर्मिती ही ठराविक लोकांची मक्तेदारी राहू नये असं त्यांना वाटतं. सर्वसामान्य लोकांनाही त्याची आवड निर्माण व्हावी, त्यात काहीतरी करावंसं वाटावं आणि ज्यांना करायची इच्छा आहे, आवड आहे, त्यांना ते जमावं, त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं. म्हणून लघुपट निर्मितीची खरं तर थोडीशी किचकट असणारी प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत त्यांनी या पुस्तकात समजावून सांगितलेली आहे. त्याबद्दल ज्यांना या क्षेत्रामध्ये यायची इच्छा आहे, ज्यांना काहीतरी करावंसं वाटतं आहे, त्या सगळ्यांच्यातर्फे मी त्यांना धन्यवाद देते आणि त्यांना विनंती करते की त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. नमस्कार. मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर सर, नखाते सर आणि इथे जमलेल्या सगळ्या साहित्यप्रेमी मंडळींनो, 2007 साली सकाळमध्ये सप्तरंग या रविवारच्या पुरवणीमध्ये मी लघुपट आणि माहितीपट या विषयावर एक लेखमाला लिहावी अशी कल्पना आमचे अभय कुलकर्णी सर यांनी मांडली. सकाळच्या तत्कालीन सगळ्या टीमनी ती उचलून धरली आणि मी ती लेखमाला लिहिली. ती लेखमाला खूप गाजली. त्यावर खूप लोकांनी फोन, मेल्स करून प्रतिक्रिया दिल्या. त्याच्यावर आम्ही चर्चा करत असताना असं लक्षात आलं की ज्या वेगवेगळ्या भागातनं त्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, तो एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडचा परिघ आहे. आणि शॉर्ट फिल्म आणि माहितीपट ही खूप उच्चभ्रू, खूप विशिष्ट, खूप शहरातल्या अशा लोकांची काही मक्तेदारी नाही, तर अगदी छोट्या छोट्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना या माध्यमाविषयी आकर्षण आहे. त्यांना त्याविषयी वाचायला आवडतं, त्याविषयी बोलायला आवडतं, त्या फिल्म्स बघायला आवडतात असं लक्षात आलं. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर एक मेल आली मला. ती व्यक्ती अजिंठा एलोराची गाईड होती. त्या महिलेने मला मेल केली. त्यांनी सांगितलं की मी गौतम बुद्धावर लिहिलं होतं, तर मला ही फिल्म बघायची आहे, मला हा तुमचा लेख वापरायचा आहे, कारण इथे जे येणारे टुरिस्ट आहेत ज्यांना मी हे गाईड म्हणून हे दाखवते, तर तेव्हा मी त्यांना हे पण सांगेन, असं एक त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे असं इंटरेस्टिंग त्याचे फीडबॅक आले. काही लोकांनी या फिल्म्स आम्हाला कुठे बघायला मिळतील अशी मागणी केली. म्हणजे व्हेरायटी होती त्या याच्यात. म्हणजे आम्हाला या फिल्म्स कुठे मिळतात ते सांगा पासून ते कृपया खालील पत्त्यावर सर्व DVDs पाठवून द्याव्यात पर्यंत सर्व व्हेरायटीचे मेल्स माझ्याकडे आहेत. आणि असं लक्षात आलं की ह्याच्याविषयी लोकांना अट्रॅक्शन आहे, याचं कंपायलेशन केलं पाहिजे. म्हणून मी ते सगळे लेख घेऊन मनोविकासमध्ये गेलो. त्यांना सांगितलं की माझे लेख आहेत, ते तुम्ही वाचा. पाटकर सरांना भेटलो, त्यांनी ते वाचले. त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की हे खूप छान आहे पण खूप छोटं आहे. पुस्तकासाठी जी काही एक पानं हवी आहेत, मग त्याचं काय करता येईल, तर ते वाढवता येईल का. तर माझी अशी कल्पना होती की लघुपटावर जे लिहिलं जातं ते साधारण लघुपटाच्याच लांबी रुंदीचं असावं. म्हणजे 20 मिनिटाच्या लघुपटावरचा लेख वाचायला 2 तास लागले तसं होऊ नये. त्याच्यामुळे ते लेख वाढवायची माझी इच्छा नव्हती.
आशिष पाटकर जे आज त्यांचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाही मनोविकास प्रकाशनचे, तोपर्यंत त्यांना मी काय करतो हे माहितीच नव्हतं. जनरल गप्पा होता त्यांच्या असं लक्षात आलं की मी फिल्म्स करतो, मी हा विषय शिकवतो. आता शिकवतो म्हणजे काय तर नखातेसारखंही सगळीकडे जाऊ शकत नाही शिकवायला, त्याच्यामुळे मग आमच्यासारख्या काही लोकांना बोलवलं जातं आणि म्हणून मग आम्ही जात होती. एक लोणच्याची बेडेकर लोणच्याची जाहिरात होती की लोणच्याचा मसाला तयार करण्याचा पहिला नंबर तुमचा, दुसरा मात्र आमचा, असं एक त्यांची जाहिरात होती. तशा फिल्म इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा शिकवणार नकाते सर. आता काही दुर्भागी विद्यार्थी असतात आमच्या व्यतिरिक्तचे, आम्ही सद्भागी आहोत की ज्यांना सर मिळत नाही, मग तिथे आम्हाला जावं लागतं शिकवायला. मग त्यांनी अशी कल्पना आमच्या बोलण्यातनं निघाली की शॉर्ट फिल्म मेकिंगवर आपण काहीतरी लिहिलं पाहिजे पुस्तक आणि त्याच्यात उत्तमोत्तम शॉर्ट फिल्म्स काय आहेत, कुठल्या आहेत, त्याचा अंतर्भाव केला पाहिजे. आणि मग मी ते पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाची मांडणी केली. त्याच्यामध्ये एक भाग म्हणून आता या पुस्तकाचे 5 भाग आहेत, त्यातला एक भाग हा उत्तमोत्तम शॉर्ट फिल्म्स आणि माहितीपटाचं रसग्रहण हा आहे आणि 4 भाग जे आहेत ते कल्पनेपासनं ते शॉर्ट फिल्म कशी तयार होते इथपर्यंतची ती सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. तर असं ते पुस्तक सिद्ध झालं. मग हे पुस्तक करताना असं लक्षात आलं की याच्यामध्ये जर प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची असेल तर त्याला आपल्याला काही विशिष्ट फोटोग्राफ्स लागणार. ते अवेलेबल फोटोग्राफ्स आपल्याला घेता येणार नाही, त्याचं फोटोशूट करावं लागेल, काही मॉडेल्स लागतील, त्याचे शॉट्स कसे आहेत, कंपोजिशन कसे आहेत, हे समजावून सांगायला आपल्याला फोटोशूट करावं लागेल. आणि मी त्यांना सांगितलं की हे फोटोशूट करावंच लागणार आहे हे पुस्तक जर करायचं असेल तर. त्याची त्यांनी मान्यता दिली. मनोविकास प्रकाशनाला माहितीच नव्हतं की हे पुस्तक विकत कोण घेणार, कारण अशी काही पुस्तकच मराठीत नव्हती. पण त्यामुळे मला कल्पना नाही, पण मराठी पुस्तकाच्या आतल्या पानांसाठी फोटोशूट हे जरा थोडंसं रेअर गोष्ट आहे. मुखपृष्ठासाठी फोटोशूट होत असेल तर त्याचं फोटोशूट आम्ही केलं. डॉक्टर महामुनी फर्ग्युसन कॉलेजचे त्यांनी याची मोठी सहकार्य केलं. वृषसेन दाभोळकर आणि स्नेहा रायरीकर हे माझे मित्र मंडळी, त्यांनी त्याच्यासाठी मॉडेलिंग केलं. स्नेहा आली आहे आज. तर त्यानंतर अनिकेत वैद्य, भाग्यश्री खंदारे यांनी त्याच्यासाठी फोटोग्राफी केली. सत्यजित केळकर, गौरीनी त्याला सगळ्यांना मदत केली आणि आम्ही पुस्तकाच्या आतल्या पानांसाठी जे आवश्यक मॉडेलिंग होतं किंवा फोटोग्राफी होती ती सगळी केली आणि ते फोटो आणि ते पुस्तक सिद्ध झालं. चंद्रमोहन कुलकर्णींनी त्याच्यासाठी फार सुंदर मुखपृष्ठ तयार केलं. ते मुखपृष्ठ आवडलं म्हणून मी त्यांना मेसेज पाठवला. चंद्रमोहन कुलकर्णी हे असे चित्रकार आहेत की ते पुस्तक वाचून मग मुखपृष्ठ तयार करतात, म्हणजे बाकीच्यांची मला कल्पना नाही, पण ते पुस्तक वाचतात आणि मग मुखपृष्ठ तयार करतात. त्यांना मी मेसेज केला, मला खूप आवडलं. तर त्यांनी मला रिप्लाय केला की यशाला शॉर्टकट नसतो, पण तुझ्या शॉर्टकटला यश आहे असं. तर आणि ते नंतर लगेच सिद्ध झालं, कारण त्याला ते पटकन त्याची आवृत्ती संपली. म्हणजे त्याचा प्रकाशन समारंभ हा दुसऱ्या आवृत्तीचा झाला, पहिल्या आवृत्तीचा झालाच नाही, कारण तो वेळच मिळाला नाही. त्याच्यात ती आवृत्ती संपली. आम्ही प्लॅनिंगच करत होतो कधी करावा प्रकाशन समारंभ, त्याच्यात ती आवृत्ती संपली. त्याला राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाला. पण या सर्व स्तरातनं चित्रपट क्षेत्रातले जे आहेत त्यांच्याकडनं ज्यांना सिनेमा करायचा आहे, ज्यांना लघुपट करायचा आहे, कारण गॅजेट्स आता प्रत्येकाच्या हातात आलेली आहेत. प्रत्येकाकडे जे गॅजेट आहे त्यातनं फिल्म तयार होते आणि त्यांना ते काहीतरी करायचं आहे, त्यांना काहीतरी सांगायचं आहे. तर फक्त या क्षेत्रातले विद्यार्थीच असं नाही, तर ज्यांना या दृकश्राव्य माध्यमाविषयी उत्सुकता आहे अशा प्रत्येकाला त्यातनं काहीतरी करायचं होतं आणि त्यांच्याकडनंही या पुस्तकाचे फीडबॅक मला मिळाले. मकरंद अनासपुरे येणार होते, कारण त्यांनीही ते पुस्तक वाचलं आणि ते म्हणले मला खूप मजा येते हे पुस्तक वाचताना, मला फार मी एन्जॉय करतो हे पुस्तक वाचताना, जरी मी वेगळ्या प्रोसेसला काम करतो असलो तरी. एक अनपेक्षित फीडबॅक मला असा आला की आमच्या इंडस्ट्रीमधले जे मित्र आहेत ते म्हणले की आमच्या घरी मी माझ्या आईला दिलं पुस्तक आणि सांगितलं की मी काय करतो हे समजून घ्यायचं असेल तर मग हे पुस्तक वाच, कारण अडचण होते की समजत नाही काय करतात. अनेकांचे आमच्या इंडस्ट्रीतल्या टेक्निशियनची लग्न होत नाही, कारण त्या वधूच्या बापाला प्रश्न पडला तो, हा करतो काय, म्हणजे हा त्याला सांगता येत नाही काय करतो. मग त्यांनी हे पुस्तक घ्यावं आणि आपल्या वाग्दत्त वधूच्या घरच्यांना द्यावं की बाबा पान क्रमांक 78 ते 82 एवढं जे आहे ते मी करतो वगैरे, अशी एक शक्यता याच्यामध्ये आहे. आणि या पद्धतीच्या वेगवेगळ्या लेवलच्या लोकांकडनं या पुस्तकाचं स्वागत केलं. लोकांनी खूप थरोली वाचून मला ज्या मेल केल्या त्याच्यात
पहिल्या आवृत्तीच्या टायपो एरर होत्या त्या पण सांगितल्या मला, की पान क्रमांक 78वर हे इतकं लोकांनी ते डिटेल वाचलं. ते सगळे आम्ही पुढच्या आवृत्तीत 1-2 चुका होत्या त्या आम्ही दुरुस्त केल्या. म्हणजे लोक अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत मनापासनं ते पुस्तक वाचत होते, त्यातनं काहीतरी त्यांना घ्यायचं होतं आणि त्यातनं या सगळी प्रोसेस ही झाली. त्यामुळे केवळ माध्यम शिकण्यासाठी ज्यांना लघुपट करायचं आहे त्यांच्यासाठीच असं नाही, तर या व्यतिरिक्त ज्यांना उत्सुकता आहे या माध्यमाच्या संदर्भात, या सगळ्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे. मला आठवतं जेव्हा मी ही लेखमाला लिहित होतो शॉर्टकटविषयी, तेव्हा जसे फीडबॅक आले तसे सरांनी मध्ये एकदा आम्ही भेटलो होतो. तर सर म्हटले की काय करतोयस तू, जुन्या क्लासिक मूवीजवर तू का लिहितोयस, आत्ता तुझ्या आजूबाजूला जे चाललं आहे त्याच्यावर पण तू लिहायला पाहिजे. तर मी सरांना म्हटलं की नाही सर मी लिहिणार आहे त्याच्यावर. ते म्हणजे त्याच्यावर नाही, म्हणजे सरांचं वय काय माझं वय काय, सर मला सांगतात की तू तुझ्या वयाचं लिही, तू कशाला काय सत्यजित रे सांगतोय लोकांना. मग मी त्या आजूबाजूच्या फिल्म्स सुरू केल्या. मग कॉन्टेम्पररी फिल्म्सविषयी म्हणजे माझ्या लिस्टमध्ये ते शेवटी होते, मग ते मी आधी घेतले की मी आजूबाजूच्या अविनाश देशपांडे सर आले त्यांच्या फिल्मवर मी लिहिलं, उमेशच्या फिल्मवर मी लिहिलं की आत्ता काय घडतंय तीही नजर त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सर या बारीक बारीक गोष्टीसुद्धा तेव्हापासून या सगळ्या प्रोसेसमध्ये सांगतायत. एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की सरांच्या हस्ते हे प्रकाशन होतं आहे, ही फार मला महत्त्वाची गोष्ट वाटते. सरांना जेव्हा मी कॉपी दिली तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याकडे परंपरा आहे की गंगेचं पाणीच आपण गंगेला अर्घ्य म्हणून देत असतो, त्याच्यामुळे तुमच्याकडनं जे आम्ही घेतलं आहे ते पुस्तकात आहे आणि हे पुस्तक परत तुम्हाला देतो. याचं कारण असं की शॉट कसा घ्यायचा या इंडस्ट्रीत हे शिकवणारे खूप जण आहेत आमच्यासारखे. आम्ही खूप सगळ्यांना सांगतो की शॉट कसा घ्यायचा. नखाते सरांनी आम्हाला शॉट का घ्यायचं हे सांगितलं, की कशाला घ्यायचं आहे, काही गरज नसेल तर घेऊ नका आणि मग घ्यायचा असेल तर तो घेतला पाहिजे. तर ही काची व्याख्या त्यांनी आम्हाला कॅमेरा हातात दिला नाही, त्यांनी ते आम्हाच्याशी लेन्सविषयी बोलले नाहीत, पण त्यांनी आम्हाला दृष्टी दिली. आणि माझं नाही तर जेवढे सरांचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना हे पटेल की या पद्धतीची दृष्टी त्यांनी आम्हाला दिली. त्यामुळे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सर आहेत हा खूप, कारण आजकाल फार काळ बदललेला आहे. कारण शालेय शिक्षणाच्या गॅदरिंगमध्ये बांधकाम व्यावसायिक प्रमुख पाहुणे असतात, म्हणजे असं काहीतरी विनोदी प्रकार घडत असतात. आता ते शाळेच्या मध्ये बांधकाम व्यावसायिकाला पाहुणा म्हणून बोलवण्याचं काही कारण नाही, कारण तो जर वेळच्या वेळी शाळेत गेला असता तर हे उद्योग त्यांनी केले नसते, पण तो असतो तिथे. किंवा काहीतरी विभागीय साहित्य संमेलनाचा हे काहीतरी लघु उद्योगाचे अवजड उद्योगाचे मंत्री येतात ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला, त्यांचा काही संबंध नसतो. म्हणजे अनेकदा ते संमेलन हा एक प्रकारचा उद्योग असतो, पण तसा संबंध नसतो आजकाल. आणि अशा विरुद्ध संबंध असणाऱ्या कार्यक्रमांच्या गर्दीमध्ये मला हे खूप योग्य वाटतं की सरांनी शॉर्ट फिल्म मेकिंगच्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. कदाचित माझ्या शब्दामध्ये अतिशयोक्ती होत असेल, पण मला दुसरं उदाहरण सुचत नाही आहे. तर मला असं वाटतं की हे जवळजवळ भगवद्गीतेच्या सार्थ अनुवादाच्या प्रकाशनाला साक्षात श्रीकृष्णांनी आल्यासारखं आहे. पण सर थँक्यू, तुम्ही आलात. अजून एक गोष्ट म्हणजे मी शॉर्टकटच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलं होतं की तुझं पुस्तक वाचून आम्ही शॉर्ट फिल्म केली, असे लोक मला भेटले तर मला खूप आनंद होईल. मला त्याच्यात अजून एक आज जोडावं असं वाटतं की तुझं पुस्तक वाचून आम्हाला या दृकश्राव्य माध्यमाकडे बघण्याची दृष्टी मिळाली, असे जरी मला लोक मिळाले तरीसुद्धा ते मला हवे आहेत. याचं कारण असं की खूप जास्त एक्सपोजर आपल्याला या सगळ्या माध्यमांचं आहे आणि ते माध्यम ॲप्रिशिएट करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेली आहे. एक इक्बालचं फार सुंदर शेर आहे, हजारों साल नरगिस अपनी बेनुरी पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. नरगिसच्या फुलाची अशी कल्पना आहे साहित्यामध्ये की ते 1000 वर्षातनं एकदा कुठेतरी एकच फूल उमलतं आणि ते खूप नाजूक असतं. आता ते 1000 वर्षातनं एकदा उमलणारं अत्यंत दुर्मिळ फूल स्वतःच्या अप्रकाशित राहण्याविषयी दुःख करतंय. कारण काय तर तिला बघायला येणारा रसिकच तिला मिळत नाही. तर तीच म्हणते असं की जे 1000 वर्षातनं एकदा फूल उमलतं ते फूल असं म्हणते की बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. अशा पद्धतीचं रसिक निर्माण होत नाही. तर हे रसिकत्व आपल्यामध्ये यावं, या पुस्तकाची ती मेकिंगची एकदा प्रोसेस समजून घेतली तर कदाचित ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलू शकतो असं मला वाटतं. तर अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे आपण सजग
होऊ हे पुस्तक वाचून असं मला वाटतं. तर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा, जरूर त्याचा फीडबॅक द्या. आणि तुम्ही या इतक्या संख्येने इथे जमलात त्याच्याबद्दल थँक्यू म्हणतो मी तुम्हा सगळ्यांना. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्या सगळ्यांची मला मदत झाली त्यांचे आभार मानायची ही छान संधी मला मिळालेली आहे. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात आपण भेटलो, तसंच पुढच्या आवृत्तीच्याही प्रकाशन समारंभात भेटायचा योग आपला लवकर येवो अशी प्रार्थना करतो. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. रसिका हो, मला माहिती आहे की या क्षेत्रातले ज्येष्ठ अभ्यासक आणि गुरु श्री समर नखाते आता काय म्हणतायत हे ऐकायला आपण उत्सुक आहात. तर मी नखाते सरांना आता विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर मी बराचसा घाबरलेलो आहे. अडचण अशी आहे की जेव्हा चित्रपट क्षेत्रामध्ये आपण किंवा अशा क्षेत्रात आपण काम करतो त्यावेळेला इतक्या गोष्टी घडत 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 आपण त्या शॉटपर्यंत, त्या शूटिंगपर्यंत पोहोचलेलो असतो. आज मला हे पुस्तक बघताना माझी भीती रास्त होती हे मला कळतं. कारण गेली 40 वर्ष जवळजवळ मी या सगळ्याशी संबंधित आहे, जास्तच शिकवतोही आहे. प्रत्येक वेळेला मला कोणी सांगा तू लिहित का नाहीस, म्हणजे मला नाही जमत बाबा, मला भीती वाटते लिहिण्याची. आणि ही भीती अजून ओलांडताना मला ओलांडायला जमलेली नाही, ती प्रसादनी ओलांडली. नुसतंच नाही तर ती सीमारेषा ओलांडून पाटकांसारख्यांनी अतिशय धाडसीपणाने हे पुस्तक तयार केलं. मला इतके लोक माझ्या मागे आत्तापर्यंत तू पुस्तक लिह म्हणणारे, मला नाही जमत, मला ते काही केल्या शक्य होत नाही, कोणीतरी करायला पाहिजे हे मात्र नक्की वाटतं. आणि ते प्रसादनी केलं आणि पाटकरांनी ते इतक्या सुंदर स्वरूपात आपल्यासमोर आणलं. याबद्दल प्रथमतः त्यांचं दोघांचं अभिनंदन, की जे मला आत्तापर्यंत कधीही धजावलं नव्हतं आणि मला ते झेपत नाही, मला जमत नाही, ते प्रसादनी केलं. याबद्दल खरंच कौतुक आहे. 2 गोष्टी या निमित्ताने माझ्या मनाशी येतात. त्यापैकी एक की मी या माध्यमाकडे कसा वळलो, त्यावेळेला काय साधन सुविधा होत्या, काय माहिती होती, काय पद्धतीचं याबद्दलचं ज्ञान म्हणा, आसपासचे लोक काय बोलत होते. खरं तर त्याआधी माझा सिनेमाशी संबंध येत होता. पण या माध्यमांच्या बाबतीत एक गोष्ट अडचणीची अशी आहे की त्याच्याबद्दल इतर खूप बोललं जातं, पण प्रत्यक्ष ते काय असतं ऐवज आणि तो कसा घडतो, ती माणसं काय करतात, याबाबत मराठी भाषेमध्ये त्या मनाने कमी लिहिलं गेलं. दुसरं असेल तर ते आठवणीशी संदर्भात किंवा काहीतरी जुन्या गतकाळाच्या स्मृतींशी संदर्भात लिहिलं गेलं. पण माध्यमाच्या भोवती असलेलं हे गूढ वलय काढून, डिमिस्टिफिकेशन ऑफ द थिंग, अँड त्यातून ते काढून ते सर्वसामान्य माणसाला आपलं वाटेल आणि त्या आपलेपणातून ती चलचित्र माध्यम भाषा अधिक विकसित होईल, ह्याच्याकरता कोणीतरी खटाटोप करणं गरजेचं असतं. फार पूर्वी मी एका परदेशी पाठ्यपुस्तकामध्ये चित्रपट बघणं, चित्रपटातील घटक आणि त्याचा अभ्यास, म्हणलं आपल्याकडे असा कोणी विचार करणारच नाही की शालेय पुस्तकात चित्रपटाचा अभ्यास करावा. आणि आज आता लक्षात यायला लागलं की चित्रपट या विषयाबद्दलचं जे काही ग्लॅमर अमकं तमकं सगळं होऊन, पण त्याचा दादासाहेब फाळके जे पहिल्यापासून म्हणत होते की याचा अभ्यास करायला लागेल, याचा विचार करायला लागेल, ह्याच्यात सर्व माध्यमाच्या संदर्भांनी सामील होणारे कलाकार, तंत्रज्ञ करावे लागतील, तर ती कला विकसित होते आणि ती समाजाची एक व्यापक अनुभूती रूप धारण करते. नाही तर त्याच्याबद्दल इतर खूपच लिहिलं जातं. आज लक्षात येतंय की 2013 100 वर्ष भारतीय सिनेमाला झाली, पण सिनेमाच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाच्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत त्या बाजूला काढून की हे असं असतं, हे असं केलं जातं, यांनी असं काहीतरी दिसतं, यांनी असं काहीतरी घडतं. आता प्रश्न इथे आणखीन एक यायला लागला. पूर्वी हे माध्यम दूरच असायचं, म्हणजे त्यांच्याबद्दल, त्या माध्यमाबद्दल, सिनेमाबद्दल वगैरे तर जणू काही, म्हणजे मला फार पूर्वी जेव्हा मी
मुंबईत काम करत होतो आणि त्यावेळेला असं कोणीतरी आमच्या नात्यातून बोललो की अरे ते आमच्या ह्याला दीपकचं बघ ना काय होतंय, तो नापास होतोय सारखा, आता 3दा नापास झाला, तर काहीच काही करता येत नाही, मग तू सिनेमात का नाही घेतेस. अरे बापरे. असं काही ज्यांना जमत नाही तिकडे लोक हे तिकडचे असं काहीतरी असावं. आणि माझा सातत्याने प्रश्न असा होता की हे माध्यम नुसतंच नाही तर ते सर्वांचं असतं, ते फक्त करणाऱ्यांचं नसतं, ते फक्त बघणाऱ्यांचं नसतं, तर त्या सामाजिक अभिसरणातून एक व्यापक समाजभान तयार होतं. आणि ते समाजभान तयार करण्याची जी संबंध कलाकृती रूप आहे ती दृकश्राव्य आहे आणि त्याचा आपल्या आयुष्याशी आपल्या कळत नकळत आपल्या सुप्त मनातून सुद्धा त्याच्याशी संबंध लागत असतो. प्रतिमा जेव्हा आपल्याकडे येत असतात, आपल्या समोर येत असतात, त्यातून त्याच्या कथा, त्याची मांडणी व्यवस्था, त्याचं सौंदर्य, त्याच्यातल्या अनेक घटकांचा संदर्भ आपल्याशी लागत असतो. आणि मग लक्षात यायला लागलं की ह्याच्याबद्दल कोणीच कधी लिहित नाही, ह्याच्याबद्दल कोणीच कधी बोलत नाही, आणि म्हणून मग सातत्याने करतायत. आता पुढचा टप्पा असा येतो की हे माध्यम दूर होतं, मग शिकवण्याच्या संस्थाही कमी होत्या. जेव्हा हा म्हणतोय त्यावेळेला मला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं की तुम्ही इकडे एक मिनिट, माणसं कशी घडवायची, ही माणसं तयार करणारी पुढची पिढी कशी घडवायची, हा तर प्रश्न आहे. 1, 2, 5 माणसं असतील कोणाकडे तरी, पूर्वी लोक सांगायचे की ह्याच्याकडे मी 5 वर्ष काढली, ह्याच्याकडे 8 वर्ष काढली आणि आता मी करायला लागलो. पण मग त्या सगळ्या कालाचा विचार करता ही माणसं एवढ्या मोठ्या पातळीवरती कशी तयार होणार. यात पुढचा टप्पा फार महत्वाचा आला आणि तो म्हणजे यंत्रव्यवहार बदलला. आता ती साधनं माझ्या जवळ आली. आत्ता म्हणून मी याला म्हटलं की एक रीळ फिल्म प्रत्यक्षात बघणं हा एवढा अवघड आणि वेगळा प्रकार होता. आता डिजिटल तंत्रज्ञानाने ते इतकं जवळ आणलं, म्हणून त्यात म्हटलं होतं की जसं एखादी लेखणी किंवा पेन आल्यानंतर मग लिहिणारा किंवा ज्याच्या आसपास भाषा व्यवहार आहे तो माणूस काहीतरी लिहिता होतो आणि त्यातूनच समाजात बदल घडत राहतात, तसं आता कॅमेरा हा एक पेन, एक लेखणीय स्वरूपात हाताशी येतो आहे. लोक करतायत, मोबाईलमधनं करतायत, ह्यातनं करतायत, ह्या पद्धतीच्या कॅमेऱ्यातनं करतायत. पण त्याला अजूनही एक काही चाचपडण्याचं स्वरूप होतं. दुसरं स्वरूप असं व्हायला लागलं की त्यात एक नवखा हौशीपणा पण यायला लागला, त्याला एक खोटं तात्पुरतं उत्सवी स्वरूप पण यायला लागलं. मग त्यातल्या कला, संवेदना, अभिव्यक्ती, तंत्र ह्याच्याबद्दल काहीतरी व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोचायला लागेल. इथे आपल्याकडे जसं आपण म्हणतो नाटकामध्ये काही विचार होत गेले की एकांकिका केल्या, एकांकिका स्पर्धा झाल्या, मग एकांकिका म्हणून तसं लघुपटाचं महत्त्व समजून घेणं आणि लघुपटाच्या निर्मितीमागे असलेली जी सर्जनात्मक व्यवस्था आहे त्याला अधिक विकसित करत न्यावं लागत राहतं. तसंच लघुपट हा कला प्रकार म्हणूनच ध्यानात घ्यावा लागेल आणि तो जितक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोक हाताळायला लागतील, करायला लागतील, साधनं जवळ आलेली, तंत्रज्ञान जवळ आलेलं आहे आणि आपल्या आसपासच्या संदर्भातल्या जीवनरसाचे इतके सगळे पैलू येत आहेत, त्याच्याबद्दल म्हटलं पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने कुठल्याही कला प्रकाराचं लोकशाहीकरण होणं गरजेचं आहे. त्या लोकशाहीकरणामध्ये त्या माणसाला वाटलं पाहिजे की हे माझं आहे, ह्याच्यातून मीही काही व्यक्त होऊ शकतो. ही जवळीक निर्माण करायची असेल तर ह्या सगळ्या तंत्राचा अधिकाधिक प्रेक्षकांसमोर, अधिकाधिक करणाऱ्या लोकांसमोर, अधिकाधिक लोकांसमोर त्याचा नातं उलगडलं गेलं पाहिजे आणि ते काम या पुस्तकाने केलं. लघुपट निर्मिती ही एक नुसती निर्मितीची प्रक्रिया नाही, मगाशी तो म्हणला तसं. इट इज नॉट द मशीन्स, इट्स द ह्युमन बिईंग बिहाइंड देम इज इम्पॉर्टंट. तंत्रज्ञान येत राहतं, तंत्र वस्तू येत राहतात, पण त्याच्या पाठचा माणूस हा ती समाज संस्कृती घडवत असतो, ते सामाजिक भान, संस्कृती भान अधिक विकसित करत असतो. आता तंत्रज्ञान बदलत असताना कोणी फिल्म करतायत, कोणी काय करताय, कोणी काय करताय. मला वाटतं अनेक वर्षापूर्वी जेव्हा शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या संदर्भात एक 12 वर्षाच्या मुलीनी काहीतरी करून पाठवलं होतं, तेव्हा आम्ही तिला पुरस्कार दिला होता की तुला दिसतं कसं ते मांजराचं पिल्लू, ते कसं त्याचे तुकड, तिने काय तिच्या त्या मांजरच्या पिल्लाची दिनचर्या घेतली असेल म्हणा काहीतरी, तर तुला ती
क्रोनॉलॉजी ऑफ ते घटक असे जोडायचे कसे सिंधायला लागले, म्हणजे कुठेतरी माणसाला व्यक्त करायचं आहे, यंत्र हातात आहे आणि कुठेतरी त्याच्याबद्दलची एक समज वाढली पाहिजे. आणि म्हणूनच या पुस्तकाने अनेक पातळ्यांवरती ह्याचा उलगडा, याची माहिती, याचे टप्पे, ह्याच्यातनं कसं बघावं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं लक्षात यायला लागतं की कोणीतरी आधाराला लागतं, कोणीतरी साथीला लागतं. म्हणजे पटकन आत्ता तुम्ही म्हणत होतात की पाकक्रियांची पुस्तकं, पण शेवटी याने असं सांगितलं, असं म्हणून मला पाकक्रिया करता येते, तशी ही कला पाकक्रिया करता आली पाहिजे आणि त्याची चव, त्याची रुची ही आपल्यातली देवाणघेवाणीचा, म्हणजे ज्याला आपण संपर्क, संज्ञापन, कम्युनिकेशनमधला टप्पा म्हणतो. आता पुढचा टप्पा आला आणि तो प्रसादनी पुढे करावा असं माझं मत आहे. म्हणजे काय तर आता निरनिराळे लघुपट होतील, लघुपट निर्माण करणारे माणसं होतील, पण त्याच्यामधल्या सर्जनात्मक गोष्टी, त्याच्यामधला म्हणजे आता फेज 2 असं आपण सुरू करू. जे नेक्स्ट असा एक टप्पा येतो. जे नेक्स्ट कडे जर जायचं असेल तर त्यांची दृष्टी काय बघते, त्या दृष्टीतनं आसपास काय घडतं, मग अनुभवपट असतील, नाहीतर म्हणजे अगदी माझं म्हणणं आहे की ह्यात जर तू पुढे घटक घेत घ्यायला लागलास तर अगदी म्युझिक व्हिडिओ कसे करायचं. सॉन्ग पिक्चरायझेशन आपल्याकडे आहे, म्युझिक व्हिडिओ, पण म्युझिक व्हिडिओच्या इतक्या वेगवेगळ्या धाटणीच्या दृकश्राव्य आकृतीबंधांकडे जाण्याकरता किंवा अनुभवपटाच्या अनेक अंतरंगी मानवी व्यवहाराकडे जाण्याकरता, म्हणजे ज्याला एका अर्थाने म्हटलं की इमॅजिनिंग रियालिटी आणि कन्व्हर्टिंग रियालिटी इनटू इमॅजिनरी सेन्सिबिलिटीज, याच्याकरता काही करावं लागेल. कारण आता वस्तू आली, तंत्रज्ञान आलं, माहिती आली, आता माहितीच्या पलीकडे जाऊन अभिव्यक्तीकडे जावं लागेल आणि अशी अनेक माणसं निर्माण करती होतील आणि व्हायला लागतील. म्हणून तुम्ही 13 पुस्तकं काढतात. मी तर म्हणतोय की अशा अनुषंगाने सातत्याने लिहावं लागेल. की तू आत्ता म्हणलास तसं की कॅमेरा असं एक पुस्तक लिही, एडिटिंग एक पुस्तक लिही, पटकथा एक असं वेगळं पुस्तक लिही. म्हणजे एका अर्थाने की हे सगळे पदर वाढत जाणार आहेत, बदलत जाणार आहेत. तरुण पिढी, तरुण माणसं तुझ्या समोर येणार आहेत, त्यांना निर्माण करायचं आहे. एक फेसबुकवर टाकणं आलं, पण शेवटी कुठेतरी या समाजाची, या भारतीय भारतीय सिनेमा म्हणताना नेहमी लक्षात घ्या, काहीतरी 2, 5, 10% नाही. मी जेव्हा आत्ता चेन्नईला जातो किंवा गेलो, केरळमध्ये जातो, आत्ता माझ्याकडे तेलुगू पोरं आलेली आहेत आणि ते मला म्हणते सर आम्हाला फिल्म करायची. त्या साहित्य, कला, संस्कृती, अभिव्यक्ती, माणसं, देश, म्हणजे साध्या एक माझ्याकडे एक डॉक्युमेंटरी फिल्म आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण महिलांनी कॅमेरा घेऊन आसपासची नदी कशी बघितली, त्यांनी डोंगर कसा बघितला, कारण तो त्यांना दिसतो म्हणून त्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे, तिथे पाणी कसं यायला पाहिजे, ह्याच्याबद्दल त्यांची धारणा सुरू होते. त्यामुळे ही मनोविकास नाही तर समाज विकासाची माध्यम व्यवस्था तयार होते आणि तिथे समाज आणि माणूस, व्यक्ती आणि समाज यातील नातेसंबंध अभिरुची संपन्न आणि माणूसपणाच्या भानाचं संपन्न रूप घेणारं धारण करते. आणि ही 20व्या शतकातून बाहेर आलेली की 19व्या शतकाच्या अखेरीस आलेली 21व्या शतकाची चलच्चित्र माध्यम भाषा आहे. सर्व बाकी बोली भाषा आहेत, पण ही सरळ सरळ पुढच्या 30-40 वर्षात आज जेव्हा असं म्हटलं जातंय की जवळजवळ आपला इतका वेळ त्या पडदा, मग तो मोबाईलचा पडदा असेल, लॅपटॉपचा पडदा असेल, तो आयपॅडचा पडदा असेल, तो काय असेल, तो मग आणखीन कशा, तर ज्याला पडदा भाषा आणि चलच्चित्र माध्यम भाषा ह्या टप्प्यांनी आपण जात आहोत आणि ती जास्तीत जास्त विकसित होणं गरजेचं आहे. नुसतं विकसित होणं गरजेचं नाही, तर ती जी माणसं त्यात पडू इच्छित आहेत त्यांना वाटलं पाहिजे की ही माझी भाषा आहे, मला डोळ्यांनी बघता येतं. आणि म्हणून जेव्हा दृष्टी हा संदर्भ आपण मांडतो, बघणं हे म्हणजे बघणाऱ्याचं क्षितिज हे क्षितिजाच्या नुसतं आल्याडही असत नाही, तर ते क्षितिजाच्या पल्याड जायला लागतं. आणि अशी नवी नवी क्षितिज उलगडली तर मग ज्याला आपण भारतीय सिनेमा समृद्ध होणं. म्हणून मी तुला म्हणलं होतं की रायनी एक टप्पा गाठला, त्याच्यानंतर कोणतरी काहीतरी करतंय. फिल्म मेकर्स कसे तयार करायचे, काही वेळेला इथपर्यंत येऊन थांबतो, पण ह्या पातळीवरती आपण इराणचा सिनेमा म्हणतो, इकडचा सिनेमा बदलतोय असं म्हणतो, तेव्हा त्या देशातली तरुण मुलं मुली, माझं तर म्हणणं आहे की स्त्रियांनी, म्हणजे फाळक्याने म्हणून ठेवलं, पण स्त्रियांनी या व्यवसायात येणं गरजेचं आहे.
मला फार पूर्वी आठवत FTIला असताना एक विद्यार्थिनी घेतली होती सिनेमॅटोग्राफीला, एवढीशी छोटीशी होती आणि सगळेजण असं ओके तुम्ही घेताय तर बघा बाबा, पण कॅमेऱ्याची त्यावेळची कॅमेऱ्याची वजनं आणि तो आकार लक्षात घेता. तेव्हा एका गमती असं घडलं, आमची काहीतरी संध्याकाळचा कार्यक्रम चालला होता आणि गप्पा मारत आणि जेवण खात बसलो होतो, त्यावेळी ती मुलगी आली आणि तिने तिच्या शेजारच्या एका विद्यार्थ्याला असं उचललं, गोल फिरली, एक चक्कर मारली आणि परत खाली ठेवलं. ती म्हणे सर मला कॅमेरा उचलता येतो, नुसतंच नाही तर त्या कॅमेऱ्यातून मी बघू शकते आणि मी तुम्हाला नक्की चांगला सिनेमा करून दाखवेन. म्हणजे मी ज्या परदेशात काम करतो त्या साऊंड रेकॉर्डिंग माझ्या जवळजवळ आलेले 70-80% स्त्रिया होत्या. स्त्रियांनी या व्यवसायात येणं गरजेचं आहे, नाहीतर पुरुष प्रधान संवेदनेतून तयार झालेली ही भाषा स्त्री प्रधान स्त्री संवेदनेची अस्तित्व रूप घेऊन यायला पाहिजे. नाहीतर स्त्रिया ह्या फक्त आयटेमच होऊन राहतील. मला भीती त्याची वाटते आता. नाही, बघणारा पुरुष आणि बघितल्या जाणाऱ्या फक्त स्त्रिया नाही, तर स्वतःच्या दृष्टीने ह्या माणूसपणाकडे बघणाऱ्या वेगळ्या स्त्रिया आणि त्यांची अभिव्यक्ती आणि त्यांची सर्जनात्मक रूपं यायला हवीत. ह्याच्याकरता खूप काम करायचं आहे. 100 वर्षाचा टप्पा सिनेमाचा संपला, चित्रपट निर्मिती झाली, मुलं चित्रपट निर्माण करायला लागली, हे जरी मान्य असलं तरी सुद्धा अधिकाधिक पातळ्यांवरती एक मोठं माणूस भान. आणि म्हणून सिनेमानी भिंती तोडाव्यात असं मी माझ्या गेल्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं हे टेकलं आणि त्यातून हे मानवी शांतीचं, एकमेकांना कुठल्याही पद्धतीचं त्रास न देणारं, हिंसात नसलेलं आकाश विकसित व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून या सगळ्याबद्दल विचार करताना शेवटी असं म्हणावंसं वाटतं, तू तुझ्या ह्याच्यात लिहून ठेवलंयस प्रसाद, प्रिय रावी, तुझ्या जन्माचं आणि या पुस्तकाचं प्लॅनिंग साधारणपणे एकदमच सुरू झालेलं होतं. तू इतक्या झटपट मोठी होशील असं वाटलं नव्हतं. आता हे पुस्तक वाचण्या एवढी मोठी हो, हे पुस्तक वाचून अधिक मोठी हो, कारण अशी जी रावी असेल, अशी जी पुढची पिढी असेल, त्यांच्या हातामध्ये हे चलचित्र माध्यम एक माणूसपणाच्या विकसित व्यवहाराकडे द्यावं आणि त्या माणूसपणाला विकसित करण्याकरता तुमच्या मनोविकाससारखी अशी जास्त व्यापक भूमी शोधणारी, आकाश शोधणारी प्रकाशन संस्था याच्या मागे लाभो आणि अशाच पद्धतीच्या कामात यांना उदंड यश लाभो आणि आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्या अशी इच्छा करतो. धन्यवाद. धन्यवाद नखाते सर. आपले आशीर्वाद या समारंभाला लागले, पण फक्त आशीर्वाद आम्हाला लाभले नाहीत, तर तुमच्या शब्दांनी आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं आहे. त्यासाठी खरंच हार्दिक धन्यवाद. आणि आपल्या सर्वांतर्फे प्रसादजींना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण अनेक शुभेच्छा देऊया. आणि रसिक हो, वाचक हो, तुम्ही इथे उपस्थित राहिलात या कार्यक्रमाला, त्यासाठी मनोविकासतर्फे आपले हार्दिक आभार. नमस्कार.